फाशी व्हायला वेळ लागतो असा बंदोबस्त करायचा की परत त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. कट कटिंग करून टाकायची. डीवायएसपी आलेत, त्यांना म्हणलं बारामतीमध्ये आधारयुक्त दबदबा आमच्या पोलीस खात्याचा असला पाहिजे. कुणी वेडवाकडे चालता कामा नये. ते कुणी असो, किती मोठ्या बापाचा असो, अजिबात लाड करायचे नाही. माझ्या मुली कॉलेजला जात असताना त्यांना जर कुणी टिंगलटवाळी केली, जर टुकारपणा केला, तर आत्ताच सांगतोय सगळ्या पालकांना, सगळ्या मायमाऊलींना, त्यांना समजावून सांगा काही करू नका. दादांनी पोलिसांना टाईट केलेलं आहे. टाईट केलंय म्हणजे पोलिसांना सांगितलेलं आहे, जर माझ्या भागातल्या कुठल्या मुलीची छेड कुणी जर काढत असेल तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, त्याला त्या ठिकाणी सोडायचं नाही. कायदा सगळ्याला सारखा, अजिबात त्याच्यामध्ये काही आहे. आणि म्हणलं विदाऊट युनिफॉर्म म्हणजे ड्रेस, पोलीसचा ड्रेस घालून जाऊ नका, खासगी ड्रेस मध्ये जावा. कळलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, जुन्या लोकांना काहींना आठवत असेल, पूर्वी साऊंड फौजदार होते का नाही? साऊंड फौजदार मोटरसायकलवर चालले तरी अशी सगळी इकडे तिकडे पळून जायची, एवढा दरारा होता. त्यांच्यावर चित्रपट निघाला होता साऊंड फौजदारवर. तशा पद्धतीनं म्हणलं वागा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, आम्ही खरेच्या पाठीशी आहे, आम्ही वेडेवाकड्याच्या पाठीशी नाहीये. या पद्धतीनं इथं 2 नंबरचे धंदे, वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. काही ठिकाणी गोष्टी कानावर येतात, बदलापूरला असं झालं, इकडे तसं झालं, फलानीकडे अमकं झालं, पश्चिम बंगालमध्ये तसं झालं. अहो ते देखील होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान कसा केला ते आपण बघितलं इतिहासामध्ये. आज महिलांच्यावर जे अत्याचार होतात तो अक्षम्य गुन्हा आहे. त्याच्यामध्ये माफी नाही, कोणी त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेबाबत कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं, तुम्हाला काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल तर सांगा, आणखीन काही पाहिजे असेल तर सांगा, परंतु कुणाच्याही मुलीच्या किंवा महिलेच्या केसाला पण धक्का लागता कामा नये. या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे. माझा तर फार वेगळा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जे नराधम, हे निर्दयी, हे अशा पद्धतीनं जे लोक असतात, जे माणुसकीला काळीमा फासणारे, असली माणसं नाही पाहिजेत. त्यांना फाशी, दुसरं काही नाही. फाशी व्हायला वेळ लागतो. फाशी होईपर्यंत असा बंदोबस्त करायचा की परत त्याला तसं करताच आलं नाही पाहिजे. कट कटिंग करून टाकायची. या पद्धतीत त्याशिवाय सरळ होणार नाही. हे विकृती आहे हो. एवढ्या सुंदर जगात आईबापांनी जन्माला घातल्यानंतर अरे जगा ना, चांगलं आयुष्य जगा ना, काय कमी आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.